संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात आता लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। दक्षिण मध्य मुंबईतील दक्षिण मध्यमध्ये सुद्धा मोठी चुरस होणार आहे। स्वतः अनिल देसाई सर आपल्यासोबत आहेत। आज तुम्ही हनुमंताची दर्शन घेऊन आजच्या संपूर्ण प्रचाराला सुरुवात केली। कसा उत्साह पाहायला मिळतो आज लेबर कॅम्पात तुम्ही आहात? उत्साह फार चांगला आहे। लेबर कॅम्प असू द्या किंवा आजूबाजूचा अधिक परिसर असू द्या, 60 फीट असू द्या, 90 फीट असू द्या, वेगवेगळ्या कॉलनीज आहेत, वेगवेगळ्या सेटलमेंट्स आहेत। याच्यामध्ये लोकांना आपण भेटतोय। खूप लोकांमध्ये उत्साह आहे आणि 20 मेची लोक अक्षरशः वाट बघतायत की आम्हाला मतदान करायचं आहे। नक्कीच, मात्र विरोधक सुद्धा तयारी ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। यंदा जर पाहायला गेलं तर मनसेने सुद्धा तुमच्या विरुद्ध असलेले राहुल शेवाळे यांना कुठेतरी पाठिंबा दिला। याचा फरक पडेल या मतदारसंघात? मतदार ठरवतील। आपण माध्यम आहात, मतदारांमध्ये फिरतात, मतदारांचा कल बघा, मतदारांचे प्रश्न बघा, मतदार काय बोलतात ते आहे पहा। त्यामुळे कोण फिरतात, प्रत्येकजण फिरणारच आहे। ज्याने जो इथे उमेदवार म्हणून आहे ते उमेदवार फिरतील। काही पक्ष कोणाला पाठिंबा देतील, कोणाला देतील, पण सगळ्यात महत्त्वाचं कार्य जे आहे या लोकशाहीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, ते मतदाराला दिलेला अधिकार, तो मतदाराचा अधिकार मतदार देतो। देसाई साहेब, जर पाहायला गेलं तर माहीम किंवा दादरच्या भागात मोठी मराठी माणसं आहेत, मराठी मतं आहेत, मात्र मनसे मराठी लोकांसाठी लढणारा पक्ष म्हणून ओळखला जातो। तुमची जी मतं आहे ती विभागली जातील का? आपण माध्यमं म्हणून लोकांमधनं हा कल घ्या, लोकांना विचारत असताना आपण मी माझं मत सांगणं म्हणजे तुम्हाला वाटेल मी बायस बोलतोय किंवा काय, ते लोकांमध्ये हे करा। लोक ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना, ज्या पक्षाच्या उमेदवारांना, ज्या पक्षाच्या प्रतिनिधी म्हणून ज्यांनी काम केलं आहे, लोकप्रतिनिधी, मग नगरसेवक असतील, आमदार असू शकतात, खासदार असू शकतात, त्यांनी केलेलं काम, त्यांच्या समस्या आणि त्यांच्या अपेक्षा काय आहेत काय नाही याच्यावर मतदार ठरवणार आहे। मतदार हेही बघणार आहे की नेतृत्व कोण करतो आहे। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि या महाविकास आघाडीचं नेतृत्व उद्धवजी करत आहेत। त्यामुळे तुम्ही जनतेमधनं हे केलं तर मतदार उद्धवजींवर प्रचंड खुश आहेत, उद्धवजींच्या कामावर खुश होते। कारण ज्या पद्धतीनं कोरोनाच्या महामारीमध्ये त्यानंतर महाराष्ट्राची जी काही गतिमान व्यवस्थित महाराष्ट्र ठेवण्याचं काम त्यांनी केलं होतं आणि समोर झालेलं षडयंत्र कट कारस्थान ज्या पद्धतीनं लोकांना ते बिलकुल आवडलेलं नाही आणि लोक बोलत आहेत, उघडपणे बोलत आहेत। मतदारसंघामध्येच एक पाहायला मिळालं होतं, परवा एका प्रभादेवीमध्येच रॅली सुरू होती आणि त्या दरम्यानच काही वाद झाल्याचं सुद्धा माहिती मिळते। एक भाजपच्या महिला अध्यक्ष आहेत त्यांच्यामध्ये आणि शिंदे गटाच्या एक नेत्या आहेत त्यांच्यामध्ये वाद जो समोर आलेला आपल्याला पाहायला मिळते। तेंडुलकर जे आहेत त्यांनी फेसबुक पोस्ट करून सरळ शिंदे गटावरती या एक महिलांवरती नाराज व्यक्त, म्हणजे अंतर्गत धुसफूस सुरू झाले मतदारसंघातून। कल्पना नाही आता ते त्यांच्या जो काय त्यांचा प्रचार आहे त्याच्यामध्ये काय होत असेल, महिलांचा मान वगैरे तुम्ही म्हणताय, या सर्वसाधारण महिलांचेच प्रश्न आहेत तिथे। महिलांची सुरक्षा याच्यावर महिलाच स्वतः हे करतात। त्यामुळे जे काय असेल ते त्यांच्या प्रचाराच्या दरम्यान काय गोष्टी होत असतील ते बघत असतील, पण महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न महिला बोलून दाखवतात। नक्कीच, एक अजून प्रश्न असा की फडणवीसांनी सुद्धा हनुमंताचं दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंवरती टीका केलेली आपल्याला पाहायला मिळते। 2.5 वर्षात काय कामं केली हे दाखवा असं फडणवीस म्हणतात। फडणवीसांपेक्षा लोक सांगतायत, त्यावेळेला उद्धवजींनी केलेली कामं लोक बोलून दाखवतात, लोक बोलत आहेत आणि ह्यांनी काय केलं तेही लोकांच्या समोर आहे। त्यामुळे त्यांनी उद्धवजींवर अशा प्रकारचे आरोप करताना जरा विचारही करणं गरजेचं आहे। कारण तुम्ही काय केलं हे लोकांसमोर आहे, उद्धवजींनी काय केलं ते लोक बोलून दाखवतात, लोक सांगतातच आहेत की आम्हाला कोरोना महामारीमध्ये आम्हाला सुरक्षित ठेवणारे ते उद्धवजी, लोक बोलत आहेत, ते सगळ्यात महत्त्वाचं। कारण लोकशाही आहे, शेवटी सर्वसाधारण नागरिक हा मतदार म्हणून स्वतः काही गोष्टी बघतो, ठरवतो, सगळ्या काही गोष्टी प्रतिनिधी निवडून देतो। त्यामुळे फडणवीसांनी त्या गोष्टीजवळ पाहिलं पाहिजे की तुम्ही विरोधक म्हणून तुम्ही आरोप करणार किंवा कुठच्या गोष्टी बोलणार, त्याने लोकांवर प्रभाव पडत नाही, त्यांना वाटत असेल तसं, पण निवडणुकीमध्ये दिसेल। शेवटचा प्रश्न, उद्धव साहेब संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहेत, कोकणसुद्धा दौरा होईल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती, मात्र नारायण राणेंनी बोलताना असं बोललं की जर कोकणात येऊन आम्हाला काही बोलला तर जायचे रस्ते आम्हाला माहीत आहेत, म्हणजे एका प्रकारे इशारा दिल्यासारखं वाटतं। तर दहशत
किंवा ज्या प्रकारचं अशा प्रकारचं बोलणं असेल मी पाहिलेलं नाही आहे, पण जर ते अशा प्रकारे बोलत असतील तर कोकणची जनता, महाराष्ट्राची जनता या सगळ्या त्रासाला कंटाळली आहे. त्यांना सर्वसाधारण माणसाला व्यवस्थित गोष्टी, ज्या सोयीसुविधा आम्हाला अपेक्षित आहेत, ज्या तुम्ही बोललेल्या आहेत निवडणुकांमध्ये, त्या आमच्या काहीच पूर्ण होत नाही आहेत, काहीच तुम्ही करत नाही आहात. वेगवेगळ्या गोष्टी आहेत, महागाईपासून बेरोजगारीपासून शिक्षणापासून आरोग्याच्या सगळ्याच बोंब आहेत. आणि मग त्याच्यावरती जर असं येण्याचे रस्ते आणि जाण्याचे रस्ते, तर जनता बघते. कोकणची जनता सुज्ञ आहे, महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. कोकणची काय, महाराष्ट्रातली जनता या गोष्टीवरच हे मतदान करणार आहे. हे सर्वसाधारण तुम्ही माध्यमं फिरलात की तुम्हाला निश्चितपणे दिसून येईल. नक्कीच धन्यवाद टीव्ही9शी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीत जर पाहायला गेलं तर मुद्दे सोडून वेगळ्या मुद्द्यांवरती जे बोलणं आहे ते कोकणमध्ये होत असल्याचा सुद्धा आरोप देसाई यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. थोडं संतोष कदमचं, नंदकिशोर गावडे, टीव्ही9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.